आता तुमची भूमिका काय आहे? आंदोलनाची भूमिका आहे. तुम्ही पुढे जाणार आहात काही ते प्रयत्न करतोय पोलिसांनी जाऊ दिलं तर. प्रयत्न करतोय. मग पोलिसांचा फोर्स पाहता तुम्हाला ते पुढे जाऊ देणार नाही. जे व्हायचं ते होईल. आम्हाला संघर्ष काही नवीन थोडी. आपण बघतोय की अंबादास दानवे आहेत आणि ते म्हणतात की पोलिसांचा मोठा फौजफाटा जरी तैनात असला तरी आम्ही मागे हटणार नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी साखळी केलेली आहे. विमानतळासमोर अशा पद्धतीनं निषेध सुरू आहे. महाराष्ट्रात महिलांवर, विद्यार्थिनींवर, चिमुकल्यांवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि त्याचाच निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आपण बघतोय अंबादास दानवे पुढे आले आहे आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. विमानतळाच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करतायत. रांगेत सगळे महाविकास आघाडीच्या आणि खास करून उद्धव ठाकरे गटाची नेते मंडळी आहेत. अंबादास दानवे त्यांचं सारथ्य करतायत. पुढं ते आहेत आणि या आंदोलनातनं नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेते मंडळी जितकी आहे त्याच्यापेक्षा 5 पट पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. कारण काहीही करून पंतप्रधान ही एक मोठी सुरक्षा असते, त्यामुळं त्या सुरक्षेत कुठलाही गोंधळ होऊ नये म्हणून 40 आंदोलनकर्त्यांसाठी जवळपास 400वर पोलीस या ठिकाणी आहे. आणि कशा पद्धतीनं आंदोलक जाणार नाही विमानतळापर्यंत याचीच दक्षता घेत आहेत. जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत पोलीस त्यांना जाऊ देत आहेत, मात्र तिथून पुढं आम्ही जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका पोलिसांची आहे. आंदोलक म्हणतात आम्ही प्रयत्न करणार. आपण बघतोय आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांचा जाण्याचा विचार आहे, जाण्याचा प्रयत्न आहे, मात्र पोलीस त्यांना जाऊ देणार नाही. आता बघूयात पोलीस नक्की कुठपर्यंत त्यांना सोडतं आणि त्यानंतर इथं काय सगळा तो राडा होतो ते. पण तुर्तास पंतप्रधानांची सुरक्षा आहे, तिथं कोणालाही जाता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि पोलीस आणि आंदोलकांची भूमिका आहे आम्हाला फक्त निषेध करायचा आहे, शांततेच्या मार्गानं आम्हाला निषेध करू द्या, असं सगळं हे आता संभाजीनगरमध्ये सुरू आहे. आणि ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे.